मित्र हो, नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. तर मंडळी, तुम्हाला गिधाड नावाचा पक्षी माहीत असेल, आहे ना? म्हणजे काय होतं की कुठं काही अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा काही जीवहानी वगैरे सारखी घटना घडली की गिधाडं तिथं गिरट्या घालू लागतात. आपल्याला काहीतरी खायला मिळेल ही त्यांची आशा असते. त्या आशेनेच ते तिथं येत असतात. ह्याच गिधाडासारखी अवस्था आपल्या देशातील विरोधकांची झालेली आहे. काहीही झाले की त्यात आपल्या दुकानासाठी काही माल मिळतो का, आपल्या राजकारणाला या घटनेचा काही उपयोग होईल का, काही मटेरियल मिळेल का, या शोधामध्ये ते असतात. तसे काही दिसले तर ठीक, आणि दिसले नाही तरी त्या घटनेचा आधार घेऊन खोटे नेरेटिव्ह तयार करून आपली पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. आता अगदी ताजंच उदाहरण जर द्यायचं झालं तर मुंबई पुणे ते मिसिंग लिंक त्याचं देता येईल. म्हणजे काय झालं, गेल्या 2-3 दिवसापासून या भागात, म्हणजे लोणावळा वगैरे त्या साईड तो भाग जो आहे त्या भागात प्रचंड पाऊस झाला. आता पावसाळ्यात दरड कोसळणं हे तर नेहमीच दिसतं. ते रस्ते जाम होणं, घरात पाणी शिरणं, हे प्रकार वर्षानुवर्षे होत आलेले आहेत. म्हणजे नेहमीच येतो पावसाळा असं जे म्हणतात ना, त्याबरोबर हे सर्व प्रकार नेहमीच येणारे आहेत. आता झालं काय की काल मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या निमित्तानं गिधाडी प्रवृत्तीचा पुन्हा एकदा अनुभव या महाराष्ट्राला, या देशाला आला. या लिंकच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ नैसर्गिक म्हणजे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सुप्रिया सुळेपासून तर संजय राऊतपर्यंत आणि रोहित पवारांपासून तर आपल्या अंधारेबाईपर्यंत, हर्षवर्धन सपकाळ, सगळ्या विरोधकांनी जो थैथाट सुरू केला होता काल, आता ते सारे तोंड घशी पडलेले आहेत. पण हा जो मिसिंग लिंकचा जो स्लॅब आहे हा कोसळत नसताना, हा पडलाच नाही, याला काही झालेलं नाही, तसा फेक व्हिडिओ तयार करून फडणवीस सरकारला बदनाम करण्याचा जो प्रयत्न या मंडळींनी केला तो निंदनीयच नव्हे तर गिधाड वृत्तीचा आहे असं मी समजतो. त्यांच्या या प्रयत्नावरच आता दरड कोसळली आहे असं म्हणण्याचा मोह मला आता होतो आहे. पण विरोधकांच्या मेंदूची मिसिंग लिंक नेमकी अशी का लीक होते हे या निमित्तानं तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. खरं सांगायचे तर विरोधकांचा फार झांगडगुत्ता झालेला आहे. खरंच तुम्हाला सांगतो, त्यांचे आमदार खासदार त्यांना फाट्यावर मारून दुसऱ्या पक्षात चाललेत. हो, शिंदे सेनेतच चाललेत. आता दुसरी शिवसेना आहेच कुठे, उरलीच कुठे? भाजपला कसे रोकावे हेच या महाविकास आघाडीच्या मंडळींना समजेनासे झाले आहे. त्यांच्याकडे जनतेचे काही प्रश्न नाहीत, स्वतःचे काही उपक्रम नाहीत, जनताभिमुख कार्यक्रम नाही. बरं, या सरकारचे म्हणजे सत्तेवर जे सरकार आहे त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणं पण काही दिसत नाहीत. म्हणजे आरोप करण्यासारखे काही हाती लागतच नाही. मग कधी अयोध्येतील राम मंदिरमधील ते दान अपहरण प्रकरण, कधी पंतप्रधान मोदींचे प्रवेश दौरे, कधी त्यांना वैयक्तिक शिवीगाळ, कधी मुस्लिमांना उचकवणे, जातीमध्ये उचकवून देणे, असले त्यांचे प्रकार सुरू असतात.
बरं, प्रत्येक ठिकाणी त्यांची गोची होती बरं का, आणि तरीही विरोधासाठी विरोध हाच एकमेव मार्ग त्यांच्याकडे शिल्लक आहे, आणि त्याच मार्गाने ते आपली वाटचाल करत आहे, अस्तित्व टिकवत आहे. कालचं मिसिंग लिंकचं प्रकरणसुद्धा यातलाच प्रकार आहे हो. म्हणजे मिसिंग लिंक संदर्भात जो व्हिडिओ या मंडळींनी काल प्रसारित केला, त्यात मिसिंग लिंकचा स्लॅब म्हणजे कोसळला आहे असं वाटावं अशी ट्रिक वापरली गेली होती. पण मुळात तसे काहीही झालेलं नाही. प्रत्यक्षात स्लॅब नाही तर दरड कोसळली आहे. म्हणजे एक प्रचंड मोठा पाऊस, हा प्रचंड मोठा पाऊस झाल्यानंतर नैसर्गिक आपत्तीला कोण रोखणार आहे? बरं, दरड कोसळण्याचे कळल्यानंतर पुन्हा विरोधकांनी दरड कशी काय कोसळली याचा अंदाज आधी का आला नाही असे बोंब मारायला सुरुवात केली. आपत्ती काय कधी कधी सांगून येते का याचं साधं भानसुद्धा या मंडळींना राहिले नाही, शुद्ध राहिली नाही म्हणता येईल. स्लॅब साबूत आहे, तो कोसळला नाही हे असं जेव्हा लक्षात आलं, त्यावर या मंडळींनी काय करावं तर हाताला लकवा झाला अशी शरद पवारांनी ज्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती त्या बाबांची आठवण त्यांना झाली. बाबा म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हो. तर म्हणे पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मिसिंग लिंकला विरोध केला होता, म्हणजे नको म्हटलं होतं. त्याचे दाखले द्यायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पावर तथ्यापेक्षा अफवांचेच राजकारण करण्यात राजकारण करण्याचा हा गिधाडी प्रयत्न होत आहे, हे दुर्दैव आहे. बोगदा तुटलेला नाही, त्यात पाणी शिरलेले नाही, प्रकल्पाच्या मुख्य संरचनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. दरड कोसळली ती बोगद्याच्या बाहेरील डोंगराच्या त्या उतारावर ती कोसळलेली आहे. सर्वात आधुनिक रस्ते आणि बोगद्यांच्या प्रकल्पामध्येही अशा प्रकारच्या नैसर्गिक घटना हे जगभर घडत असतात, याच्यात काही असं नाविन्य नाही. पण याचा अर्थ काम निकृष्ट झालं किंवा त्यात भ्रष्टाचार झाला असं नाही, हे नैसर्गिक आपत्ती आहे. पण रोहित पवार, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, अंधारेबाई आपली, या मवियाच्या काही नेत्यांनी प्रत्येक नैसर्गिक घटनेत त्यांचा स्वतःचा भूतकाळच त्यांना आठवत असावा. तरी बरं आहे, आपल्या राऊतांच्याच नार्वेकरांनी सरकारचं अभिनंदन केलं या संदर्भात की खूप लवकर त्यांनी दुरुस्ती केली म्हणून. खोट्या बातम्या पसरवणे, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, हाच या लोकांचा राजकीय अजेंडा बनलेला आहे. खोट्या माहितीवर सगळ्या राज्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा, जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण करायचा, ह्या प्रयत्नाला गिधाड प्रवृत्तीने म्हणणार नाही तर काय म्हणणार. पण अशा लोकांवर, अशा नेत्यांवर आता कायद्यांचा बडगा चालला पाहिजे. संजय राऊत हा तर माणूस आहे की नाही याबद्दल शंका यावी असं त्याचं चालचलन झालं आहे. भ्रमिष्ट झाले आहे की काय हेच कळत नाही. पण त्यांचे ताळतंत्र मात्र बिघडत चाललेले हे नक्की. मी जो गिधाड हा शब्द उपयोगात आणलेला आहे, वापरलेला आहे, तो अगदी सार्थ ठरावा अशाच पद्धतीचे जहर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यासाठी वापरले आहे. शिंदे सध्या थंडी तापाच्या म्हणजे किरकोळ या मोसमी आजारामुळे ग्रस्त आहेत.
रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्याबद्दल बोलताना राऊतांनी हे विष ओकले आहे. सत्तेच्या बळावर मिळवलेला आणि पापाच्या मार्गाने आलेला पैसा तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही अशा प्रकारची हीन दर्जाची किळसवाने वक्तव्य राऊतांनी केले आहे. खरं तर एवढ्या मोठ्या नेत्याला लाज वाटायला पाहिजे असं म्हणताना. त्यासाठी ते टॉय स्टॉलचा आधार घेतला आहे त्यांनी अगदी निर्लज्जपणे. मध्यंतरी निखिल वागळे यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता. म्हणजे पाहायचा तुम्हाला तर पहा. महाराष्ट्राचं काय झालंय, मवाली राष्ट्र झालेलं आहे. जो उठतो तो शिव्या द्यायला लागतो. हे कुठून शिकलो आपण? शाहू फुले आंबेडकर वगैरे नावं आपण घेतो, त्या परंपरेतून तर शिव्या आल्या नाहीत. कुठून आल्या शिव्या? मला हे विचारायचं आहे. आजचं जे महाराष्ट्रातलं सडलेलं राजकारण आहे ना, त्याबद्दल मी 2 नेत्यांना दोष देतो. एक बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. तुम्हाला राग आला तरी हरकत नाही, पण हे सत्य. बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणातून शिवीगाळ करायचे. त्यांचं भाषण शिवराळ होतं. आम्ही त्याचं कौतुक केलं. ठाकरी भाषा ठाकरी भाषा ठाकरी भाषा करून त्याचं कौतुक करायचं काही कारण नव्हतं ना. बाळासाहेब ठाकरे सुद्धा उत्कृष्ट कार्टुनिस्ट होते, संपादक होते, व्यंग करू शकत होते. ते आपल्या कुंचल्यातूनही व्यंग करायचे, पण व्यासपीठावरून आपल्या विरोधकांना शिवीगाळ करण्याचं आणि अश्लील बोलण्याचं काही कारण नव्हतं. महाराष्ट्राने त्यांच्या या शैलीचं कौतुक केलं ठाकरी भाषा म्हणून. आज तीच भाषा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या तोंडी बसलेली आहे. एका बाजूला हा शिवराळपणा, दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी जे गुन्हेगार आहेत किंवा जे क्रिमिनल्स आहेत त्यांना प्रतिष्ठा दिली. या व्हिडिओमुळे मला वागळे यांच्या म्हणण्यातील सत्यता पटली आहे. कारण संजय राऊत यांचे प्रत्येक कृष्णकृत्य बाळासाहेबांच्या नावाने आणि त्यांच्या ठाकरी भाषेचा मुलामा देत शरद पवार यांचे स्मरण करीतच होत असते. भले यात तथ्य असो की नसो, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना काही पथ्य पाळलीच पाहिजे. हे परस्परांनी पाळली पाहिजे, दोन्ही बाजूंनी पाळली पाहिजे. पण खोटे व्हिडिओ दाखवून ते पसरवून संभ्रम निर्माण करू नये असं मला तरी निदान वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.